माझ्या लाईफमध्ये कधी काय कोणत्या गोष्टी कधी घडतील, किती सडन चेंजेस होतील हे कोणीच सांगू शकत नाही. आणि आज माझ्यासोबत तेच झालेलं आहे. सकाळी उठले आणि मला एकदमच समजलं की मला आता ना फ्लाईटनी जायचं आहे दुबई टू इंडिया. तर मी पूर्ण माझी जर्नी आणि काय कसं झालं हे तुमच्यासोबत शेअर करते. आज मी ही पर्स पण माझ्यासोबत घेणार आहे. खास मी घेऊन जाण्यासाठीच नाही, पर्स अजून काढली नव्हती बाहेर आणि त्याच्यासाठीच मी घेतली होती की एअरपोर्टमध्ये एका दिवस घेऊन जाईल. तर इथं माझं पूर्णपणे रेडी झालं होतं. स्टोरी काय झाली हे स्टार्ट करते मी. सकाळी आम्ही उठलो होतो, म्हणजे खूप पण लवकर उठलं नव्हतं, पण नेहमीपेक्षा लवकर उठलो ते एवढं मात्र खरं आहे. 8च्या दरम्यान आम्हाला कॉल आला आणि कॉलमध्ये आम्हाला समजलं की मला म्हणजे दुबई टू इंडिया असं जायचं आहे फ्लाईटने, ते पण आज आत्ता म्हणजे लगेचच काही मिनिटांमध्ये किंवा काही तासांमध्येच. पहिले तर आम्ही म्हटलं की थांब थोडंसं कन्फर्म होऊस तर आपण थांबूयात. मग आमचं असं तसं चालू होतं की कन्फर्म होतोय का नाही, नेक्स्ट कॉल येतोय का नाही. आणि 9च्या दरम्यान कॉल आला आणि असं झालं की कन्फर्म आता जायचंच आहे आणि फ्लाईटच्या तिकीट्स पण आता काढायच्याच आहेत. मग लगेच आम्ही काढून घेतले. त्यानंतर नाही लगेच 9:30च्या दरम्यान म्हणजे पटकन आम्हाला समजलंच मी उठले आणि पॅकिंगला स्टार्ट केलं. मला जेवढे काही दिसतील नवीन जुने साधे जेवढे पाहिजे तेवढे सगळे कपडे मी घेतले, कारण दुसरं काय राहिलं तरी चालते, पण मला कपडे जर राहिले आणि त्या गोष्टीचं मला रिग्रेट व्हायला नको की माझ्याकडून हे राहिलं किंवा ते राहिलं. मग माझी पॅकिंग इथे कम्प्लीटच झाली. मग कसं आहे, मला काहीच माहिती नव्हतं, आदल्या दिवशी काहीच प्लॅनिंग नव्हती, एवढं सडन झालं ना असं डिसाईड. त्यामुळे जर मला आधी माहिती असतं तर मी थोडंफार पॅकिंग करून ठेवलं असतं किंवा माझ्या घरातली कामं पण आवरली असते. भरपूर सारी कामं राहिली होती घरातली, कारण आदल्या दिवशीच आम्ही नॉनव्हेज बनवलं होतं. त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे नॉनव्हेज बनवलं, पसारा भांडी सगळं खूप जास्त झालेलं असतं. सो त्यामुळं काय झालं की ते जेवण पण उरलं होतं. जर मी आता लगेच गेलो बिना खाता इथं असं ठेवूनच तर ते खराबच होणार होतं आणि येऊपर्यंत खूप काय झालं असतं त्याचं. म्हटलं की ते धुवून पण जायचं आहे. मग मी म्हणतं ते सगळं करायच्या आधी आपण स्वतः फ्रेश होऊया, कारण उठल्यावरच मला समजलं होतं की असं जायचं आहे. तर पहिल्यांदा पॅकिंग केली, त्यानंतर मग मी फ्रेश झाले मस्तपैकी. तोपर्यंत पण मला बराच वेळ झाला होता आणि मी एअरपोर्टचे कपडे घातले नव्हते, साधेच घातले होते, कारण एअरपोर्टचे घातले तर पूर्ण घाण होणार, जसं की मी व्हाईट घातला होता ड्रेस. त्यामुळे दुसऱ्या घातल्यानंतर ना मस्त मी पटकन जेवण करून घेतलं, जेवण गरम करून जितकं जातं तेवढं खायचा प्रयत्न केला, कारण नेक्स्ट जेवण आम्हाला फ्लाईटमध्येच मिळणार होतं. सो तोपर्यंत भूक लागणार ऑब्व्हियसली, आणि एअरपोर्टमध्ये गेल्यावर तर आणखीनच भूक लागते. खाऊन झाल्यानंतर ना मी जेवढे होतील तेवढे भांडी घासून घेतलेत. जास्त टाईम नव्हता, इथंपर्यंतच मला जवळपास 12 वाजलेच होते. तर ना मग मी माझं कपडे चेंज केले आणि स्किन केअर झाल्यानंतर ना मेकअप केला. मी जास्त काही नाही, लाईटच मेकअप केला होता, कारण विमानामध्ये एवढं कोण कुठे बघणार आहे आणि वैताग येतोय आणि कुठे मला पूर्ण एक दिवस लागतोय तो मेकअप रिमूव्ह करायला. सो मी जास्त वेळ पण स्किनवर नाही ठेवायचं म्हणून कमीच मेकअप लावते, जास्त नाही. नंतर ना मग माझं आवरून झालं सगळं. त्यानंतर माझ्याकडे 5-10 मिनटं राहिली होते, कारण आम्हाला एक वाजलाच होता आणि मला जवळपास घरातून 1 वाजताच निघायला हवं होतं, पण थोडंसं टाईम लागणार होता आणि यांच्याकडे टॅक्सी पण नव्हती. तोपर्यंत माझ्याकडे काही टाईम होता, 5 ते 10 मिनिट. तर मग मी म्हटलं की चला इथंच थोडंसं शूट करूया. खरं तर माझं पहिल्यापासून ना प्लॅनिंग झालं होते की जेव्हा मी इंडियाला जाईल तेव्हा मी मस्त असा पहिल्यापासून मोठा व्लॉग बनवेल की मी आवरत आहे, पॅकिंग करत आहे, जेवढं काय होईल तेवढ्या गोष्टींना मी म्हणजे कॅप्चर करू शकेल. पण तसं काही जमलंच नाही. जे ठरवतो ते व्यवस्थित माझ्या आयुष्यात होईल असं बिलकुलच होणार नाही, आणि तसंच झालं. ऐन मोक्याला एवढं झालं की माझ्याकडे वेळ पण नव्हता की शूट करेन. मी एवढ्या घाई गडबडीत ना शूटिंग करायला लागलो ना तर खूप जास्त वेळ लागतो. अँगल चेंज करणं, शूट झालंय का नाही, लाईटिंग, व्हॉइस, ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. त्यामुळं एक्स्ट्रा टाईम लागतोच आणि तो एक्स्ट्रा टाईम माझ्याकडे नव्हता. त्यामुळे मी म्हटलं की नको, यावेळी जास्त काही टाईम वेस्ट करायला नको. मी ऐन मोक्याला जेव्हा माझ्याकडे 5 मिनिटं राहिले होते तेव्हाच मी जास्त व्हिडिओ स्टार्ट केला आणि जाताना की मला असं काही काम नव्हतं, त्यामुळे मी आरामशीर शूट करू शकते हे मला पण माहीत होतं. तर आज माझी इमिरेट्सची फ्लाईट बुक केली होती मी आणि एकटीच जाणार होते. आणि महत्त्वाचं म्हणजे ना खरं सांगू तर मला खूप जास्त भीती वाटते. आता मी आल्यानंतर ना आता हे मी व्हॉइस ओव्हर करते, आता मला काय एवढं भीती वाटत नाही. पहिल्यांदाच मी एकटी प्रवास करते, ते पण एवढ्या बाहेरच्या देशातून इंटरनॅशनल फ्लाईट हे करते, त्यामुळे थोडीशी भीती पण वाटत होती. आता मी इकडं आल्यानंतर सगळे म्हणतात की यार किती धाडस केलंस, एकटी आलीस. एकेकांसाठी ना हे खूप मोठी गोष्ट नसेल, पण एकेकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे की एकटी ट्रॅव्हल करणं किंवा इंटरनॅशनल फ्लाईट पकडणं असं.
माझ्यासाठी पण खूप मोठी गोष्ट होती. मला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर ती हीच आहे की आत गेल्यानंतर मी कुठेतरी हरवेल. कारण नेहमी आपण जेव्हा जातो ना तेव्हा टर्मिनल वेगळे असतात किंवा सगळं काही बऱ्यापैकी गोष्टी वेगळी असतात. टर्मिनल चेंज झालं की सगळ्याच गोष्टी चेंज होतात. सो एकसारखं नसतं की आपण त्याच गोष्टी लक्षात ठेवून त्यानुसार जाऊ शकेल. पण विचारू तर शकतोच, पण विचारायला पण नाही का कुठे ना भीती वाटते, लाज वाटते की ते म्हणणार यार हिला एवढं पण येत नाही का, त्यामुळे विचारायचं पण नको वाटतं. सो मी जेवढं होईल तेवढं ना गोष्टींना लक्षात ठेवायचा प्रयत्न केला की पहिला गेल्यावरती लगेज देऊन बोर्डिंग पास घ्यायचा आहे, त्यानंतर ना सिक्युरिटी चेकिंग करायचं आहे आणि त्यानंतर इमिग्रेशन. मग इमिग्रेशन झाल्यानंतर ना काय आपण निवांतच आहे. त्यानंतर ना आपण डिपार्चरच्या तिकडे किंवा गेटकडे जाऊ शकतो. हे काय सिम्पलच होतं, एवढं काय अवघड नव्हतं. पण तिथंपर्यंत जाऊच तरच मी दुसऱ्याच कुठल्या तर रस्त्याला गेले तर असंच फक्त मला वाटत होतं. आणि एवढे मोठे एअरपोर्ट्स असतात ना, दुबईचं पण खूप मोठं आहे आणि मुंबईचं पण खूप मोठं आहे. काहीच कळत नाही की आपण कुठे आहोत. त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम वाटत होतं. आणि मी माझं लगेज दिवसपर्यंत माझे हस्बंड माझ्यासोबतच होते. आणि म्हणजे लगेजचं थोडंसं वजन वगैरे लागतं, त्यामुळेच नको वाटतं. लगेज दिलं ना की आपण निवांत मोकळं होतो, कुठं पण फिरू शकतो. मग तिथून झाल्यानंतर ना मी सिक्युरिटी चेकिंगला गेले. आता सिक्युरिटी चेकिंगपासून कोणी आत येऊ शकत नाही दुबईच्या ह्याच्यामध्ये. तर इकडे आपण मुंबईमध्ये वगैरे असं कोणी आत जाऊ शकत नाही असं मला तरी वाटतं. मग मी लगेजच्या तिथून एकटीच गेले. मग मी थोडंसं कॉन्फिडंटनी ना चालली होते, कारण चेहऱ्यावरती काहीतरी हावभाव बदलला ना की त्यांना काहीतरी वेगळंच वाटेल. सो मी जितकं नॉर्मल आणि कम्फर्टेबल होऊ शकेल ना तेवढं राहत होते. आणि जसं जसं पुढं जायला लागली थोडंफार कळायला पण लागलं. आणि साईडला थोडीफार माणसं असतातच, ते थांबून आपल्याला सांगतात की काय कुठं जायचं आहे कसं हे सगळं. आणि सिक्युरिटी चेकिंग पण माझं एकदम निवांत व्यवस्थित झालं. त्यानंतरनं इमिग्रेशन पण तिथे ऑन द स्पॉट होतं. आपल्या इंडियामध्ये दोन्ही वेगळे पार्ट्स असतात, पण मला दुबईमध्ये इथं तरी सिक्युरिटी चेकिंग आणि इमिग्रेशन सोबतच केलं जातं. ते पण मशीनमधून, माणसं वगैरे नसतात तिथं, म्हणजे असतात पण मशीनच ते करते इमिग्रेशन. ओके, ते सगळं झालं. आणि त्यानंतर ना मला गेटकडे जायचं होतं. आणि तेव्हा मी खूप चांगलीच फसणार होते, कारण तिथं गेट टाईम मला एकाने विचारला आणि मी चुकून गेट टाईम सांगायचं सोडून कोणता झोन आहे ना तो सांगितला की समथिंग F झोन आहे असं सांगितलं मी. आणि तो म्हटला की नाही सीट नंबर नाही गेट नंबर काय आहे तुमचा सांगा. तर मग मी गेट नंबर सांगितला. मग ते म्हटले की इकडून नाही, इकडून असं जाऊन लिफ्टनी वरती जावा. तेव्हा मला समजलं की हां, नाही तर इथे गोंधळले असते ना तर कुठं तर दुसरीकडेच भरकडत बसली असते मी. सो त्यांनी सांगितल्यामुळे मी त्यांना थँक्यू पण म्हटलं. आणि त्यानंतर मी त्या लिफ्टमध्ये बसले आणि वरती गेले. आता काही गेट टाईमच राहिला होता, त्यामुळे काही असं कुठं हरवण्यासारखी काही गोष्टच नव्हती. तिथं जाऊन बसले, थोडंसं टाईमपास केलं, कारण आता काही काम नव्हतं. मग इकडे फोन कर तिकडे फोन कर. आणि मेन म्हणजे मला वायफायच मिळत नव्हता. नेहमी मला ना इंडियामध्ये तर नेहमीच वायफाय मिळतो, इथं काय चालतं काय माहीत पटकन वायफायच मिळणार. समजेनच की कसं कॉल करू की सांगू की कुठं आहे मी फ्लाईटमध्ये बसली की नाही हे सांगायला तर गरजेचंच आहे ना. त्यानंतर थोडा वेळ बसल्यानंतर मला आला वायफाय. म्हटलं बरं झालं. मग त्यानंतर मी काही फक्त डिपार्चरच्या टायमिंगला फक्त अर्धा तास राहिला असेल तेव्हा मी फ्लाईटमध्ये गेले. त्यानंतर मेन म्हणजे आपली सीट कुठं आहे हे बघायचं आणि आपल्या साईडला कोण आहे. आणि मेन म्हणजे इमिरेट्सचं छान गोष्ट ही आहे की त्यांनी आपल्याला साधा हेडफोन नाही असं पण हे छानवाले असे मोठे हेडफोन्स देतात, त्यामुळे मस्त असं ऐकायला वगैरे मजा येते. आणि मीलमध्ये पण आम्हाला चांगलं जेवण होतं. चिकन मी मागवलं होतं, चांगलं होतं. ग्रेव्ही आणि भात खाल्ला. मला स्वीट काय एवढं आवडलं नाही, त्याच्यामध्ये काहीतरी क्रंची असं काहीतरी होतं आणि ते मला जास्त काही आवडत नाही, जेली टाईप असं काय. सो ते मी स्किप केलं. आणि त्यातून मग जेवण वगैरे झालं आणि मस्त असा मूवी एन्जॉय केला. मुन्ना भाई MBBS हा मूवी आजपर्यंत मी कधीच बघितला नव्हता. मग तिथं मला दिसल्यावरती म्हटलं आज हेच बघूयात, जास्त काय दुसरं नको बघायला. बसल्याच मी ती मूवी स्टार्ट केली होती, जेणेकरून टायमिंगमध्ये पूर्ण संपावी आणि थोडा माझ्याकडे टाईम असावा, जेणेकरून मी थोडेसे सॉंग्स वगैरे ऐकू शकेल किंवा गेम्स काय काय आहेत हे बघू शकेल. सो ते मी मूवी बघत होते, खूप मस्त अशी एन्जॉय करत होते. आणि त्यानंतर मूवी संपला, थोडेसे मी सॉंग्स वगैरे पण ऐकले, गेम्स पण खेळून घेतले मी. आणि एवढा वैताग येत होता ना, खूप जास्त कधी उतरेल असं होत होतं. आणि असं करत मी माझा प्रवास कंप्लीट केला. तिथून बाहेर पडले आणि बाहेर निघूस तर मला 9:30 ते 10 वाजले असतील. आणि असा होती माझी जर्नी. मला व्हिडिओ कसं वाटला हे मला नक्की सांगा. ओके, बाय.